येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथे विहिरीत नागनागींचे जुळण आढळून आले। एरंडगाव बुद्रुक येथे तुळशीराम दामोदर मडवई यांचे गट नंबर 259 मध्ये शेती आहे। या शेतकऱ्याच्या शेत विहिरीमध्ये अतिविषारी नागनागींचे जुळण आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाला होता। परिसरातील नागरिकांनी येवल्यातील प्रसिद्ध सर्पमित्र दीपक सोनवणे, सोनू बाविस्कर, रोहित सासे या तिघांना घटनास्थळी घेऊन 6 फूट लांबीच्या या जुळण नागनागिनीस एका विशिष्ट झाडाच्या सहाय्याने विहिरीतून यशस्वी त्यांचे रेस्क्यू केले। येवल्यातील वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे नोंदणी करून त्यांना फॉरेस्टच्या जागेत त्यांनी सोडून दिले। दरम्यान परिसरातील नागरिकांनी या सर्पमित्रांचे आभार देखील मानले। तेथून परतत असताना येवल्यातील तहसील कार्यालयालगत अमोल फुलपगार यांच्या मळ्यात विषारी नाग असल्याचे समजताच या सर्पमित्रांनी तेथील नाग पण रेस्क्यू केला। त्याला पण त्यांनी फॉरेस्टच्या जागेत सोडून दिले। सोमवारचा दिवस हा महादेवाचा वार आणि त्यात 3 नागांची यशस्वी रेस्क्यू हा योगायोग असल्याचे सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी सांगितले। नमस्कार, मी सचिन मडोई, राहणार एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आज तुळशीराम दामोदर मडोई यांच्या विहिरीमध्ये 2 साप 2-4 दिवसापासून पडलेले होते। तर ते त्यांचे लहान मुलं असताना ते त्रस्त झालेले होते 2-4 दिवसापासून। तर आपल्या येवल्याचे दीपक सोनवणे, आपल्या येवल्याचे सर्पमित्र दीपक सोनवणे व सोनू बाविस्कर यांनी त्वरित येऊन ते सहकार्य केले व विहिरीतून बाहेर काढण्यात आले। विहिरीतून वर काढल्यानंतर त्यांनी या सापाची ओळख करून दिली, नागनागिन असल्याची त्यांनी आम्हाला ओळख करून दिली। आम्हाला माहित नव्हतं, त्यांनी सांगितल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।